इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. शिरडोनचे कॅमेरे झाले आंधळे, चोरांचे मात्र फावले. ग्रामपंचायतीचा तिसरा डोळा आता चक्क बंद. ग्रामपंचायतीची स्मरणशक्ती हरपली, सीसीटीव्ही बंद, म्हैस लंपास. गावची सुरक्षा रामभरोसे सोडली की काय अशी शंका वाटावी अशी दैदिप्यमान कामगिरी येथील ग्रामपंचायतीने केली आहे. गावावर तिसऱ्या डोळ्याचा सीसीटीव्ही पहारा असावा या हेतूने बसवलेले कॅमेरे सध्या केवळ शोभेचे बाहुले बनत आहेत. साहेब, हे कॅमेरे आहेत की डोळे मिटून बसलेले ऋषी हेच कळेनासे झाले आहे. या बंद संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आता शिरडोनच्या अंगणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्णा कोरे यांच्या घरफोडीने गावाला पहिला दणका दिला होता. ग्रामस्थ त्या धक्क्यातून सावरत नाहीत. तोच आता हरगुल रस्त्यावरील महेश बेबडे यांच्या गोठ्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. 1.5 लाख रुपये किमतीची म्हैस चोरट्यांनी अगदी सहजासहजी पळवून नेली. चोरटे इतके बिनधास्त की त्यांनी म्हशीची दोरी कापली आणि रात्रीच्या शांततेत मोकळ्या मनाने पसार झाले. प्रेस मीडिया लाईव्हसाठी शिरडोन येथून हैदर अली मुजावर. अरे, ज्या गावाचा तिसरा डोळा बंद तिथे चोरांचा पहिला डोळा कसा उघडा नसेल? सीसीटीव्ही यंत्रणा जर सुरू असती तर चोरट्यांचे पितळ उघडे पडले असते आणि पोलिसांना तपास करणे सोपे झाले असते. पण इथे ग्रामपंचायतीला कॅमेऱ्याच्या दुरुस्तीपेक्षा कदाचित दुसऱ्याच गोष्टीत अधिक रस असावा असे दिसते. घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. आम्ही कर भरतो कशासाठी? रात्रीच्या वेळी झोपेतून दचकून उठण्यासाठी का? असा खडा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामपंचायतीने त्वरित या यंत्रणेचे डोळे उघडावेत आणि पोलिसांनीही गावात गस्त वाढवून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा ही चोरीची मालिका थांबणार नाही. शिरडोनच्या ग्रामपंचायतीने आता तरी सुशेगाद वृत्ती सोडून गावाच्या सुरक्षेकडे लक्ष दिले नाही तर उद्या चोरांना गावात अभय मिळाले तर नवल वाटू नये. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.